नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला एएफओचा पेपर झालाय, पीओचा पण पेपर झालेला आहे. सगळेजण मेन्सची वाट पाहताय. सगळ्या जणांना उत्सुकता आहे मी इंटरव्ह्यूला जाणार आहे किंवा गेल्यानंतर जे डॉक्युमेंट्स असतील ते कुठले कुठले असले पाहिजेत, ते जे डॉक्युमेंट्स असतील त्याच्याबद्दलचाच व्हिडिओ आजचा आहे. याचं कारण असं, बऱ्याचशा जणांचे फोन आले की सर मी मागच्या वर्षीचं सेंट्रल ओबीसी आहे ते चालू शकतं का, त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीमध्ये मी आहे त्याचं सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटच्या बाबतीतल्या. कारण अजून रिझल्ट लागायचा आहे. हा व्हिडिओ मी रिझल्ट लागल्यानंतर बनवत असतो, परंतु आपल्याला जर समजा वेळ जर कमी भेटला आणि आपल्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर प्रॉब्लेम असा आहे की इंटरव्ह्यूला कुठल्याही गोष्टीमध्ये ते जे काही डीव्ही करणारे लोक असतील ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत, तिथूनच तुम्हाला बाहेर काढलं जातं. त्याच्यामुळं डॉक्युमेंट्सला अतिशय इम्पॉर्टन्स आहे. याचं कारण, जर एखाद्या डॉक्युमेंट्समुळे जर आपली जर नोकरी जात असेल तर पूर्ण आयुष्यभर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. म्हणून डॉक्युमेंट्सच्या बाबतीत आपण क्लिअर असलं पाहिजे. सगळे डॉक्युमेंट्स आपल्या अगोदरच रेडी असले पाहिजे. कारण ज्यावेळेस आपला रिझल्ट लागतो 5-6 दिवसाचाच वेळ जर आपल्याला भेटत असेल आणि त्याच्यामध्ये गडबड गोंधळ करून आपण डॉक्युमेंट जर काढत असेल, नजर चुकीने एखादं डॉक्युमेंट जर राहिलं, त्याच्यावर काही चूक झाली तर ते आपल्याला पूर्णपणे धोक्यात आणते. म्हणून डॉक्युमेंट्स काढायला आत्ताच सुरुवात करा. मान्य आहे तुमचा क्लेरिकलचा मेन्स आहे, RRB चे पेपर्स आहेत, परंतु हळूहळू डॉक्युमेंट्स जे नसतील त्याला काढण्यासाठी सुरुवात तुम्ही केली पाहिजे. याचं कारण, जर अचानक रिझल्ट लागला, जास्तीत जास्त 6-7 दिवस तुम्हाला मध्ये भेटू शकतात, 1 आठवडा तुम्हाला मध्ये जास्त भेटू शकतात. मग त्याच्यात प्रिपरेशन करावं की डॉक्युमेंट्स गोळा करावे, हा आपल्या समोरचा मोठा प्रश्न राहतो. म्हणून हे जे आजचं जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स विषयी फक्त माहिती पाहणार आहे. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय द्यायचा, कशा प्रकारे प्रश्न असतात, कसे टॅकल केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. पण त्याच्या अगोदर डॉक्युमेंट्स आपल्याला कोणकोणते असले पाहिजेत हे आपण पाहणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये. पहिली गोष्ट ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता रिझल्ट लागल, एएफओचा असेल किंवा पीओचा असेल, ज्यावेळेस तुमचा मेन्सचा रिझल्ट लागल आणि तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेले हा मेसेज येईल, त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल लेटर ते रिलीज करतील. तर ते कॉल लेटर तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे इंटरव्ह्यूचं कॉल लेटर तुमच्याकडे असलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही जे भरलेलं आहे, पेपरचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरलेला होता ते जे काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते तुमच्याकडे असला पाहिजे. आता याच्यासाठी जर समजा एखाद्याचा हरवलेला असेल तर त्याला नंतर लिंक, तिथं ते लिंक जे असेल ते दिली जाते. त्याच्यानंतर तुम्ही ते ऍप्लिकेशन फॉर्म त्यांचा जो आपापला फॉर्म असेल तो डाउनलोड तुम्ही करू शकतात. पण इथं एक प्रॉब्लेम असा होतो की जे काही आता बरेचशा मुलांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की सर प्रीचं जे हॉल तिकीट असेल ज्याच्यावरती व्हॅलिडचा शिक्का असतो आणि तिथं जे काही तुमचे अधिकारी असतात त्यांची जी साईन असेल ते आता हरवलेले आहेत. असे पण प्रकार घडलेले आहेत. म्हणून डॉक्युमेंट्सला किती महत्व प्राप्त आहे. मग FIR करा, हे करा, त्याच्यापेक्षा जर सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित जपून जर ठेवले तर त्याचा फायदा आपल्याला होतो. तर इंटरव्ह्यूला पहिलं ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागल, इंटरव्ह्यूचे कॉल लेटर येतील, तर इंटरव्ह्यूचं कॉल लेटर हे तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसरं, ऍप्लिकेशन फॉर्मची जी प्रिंट असेल ती तुम्हाला तिथं असली पाहिजे. दुसरं, जर नसल तर ते लिंक ज्यावेळेस तिथं देतात त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर व्हॅलिड ID प्रूफ. जे काही तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, हे दोन्हीही तुम्हाला बरोबर ठेवायचे आहेत. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण तुमच्या बरोबर असले पाहिजेत. तर व्हॅलिड म्हणजे तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे, नाही तर झेरॉक्स घेऊन जातात. ते नंतर झेरॉक्सचं किती सर्च ते पण सांगतो. व्हॅलिड ID प्रूफ म्हणजेच तुमचं आधार आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही पॅन कार्ड असेल ते तुमच्या जवळ असलं पाहिजे. ठीक. त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे जे फोटो असतील, रिसेंटली पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्याकडे असले पाहिजे. नाही तर तुम्ही ते 2014-15चे फोटो तुम्ही आत्ता लावताल, तसं जमणार नाही. रिसेंटली जे काही फोटो जे असतील ते फोटो तुमच्याकडे असले पाहिजे. एक 4-5 फोटो बरोबर ठेवायचे, ते फोटो सुद्धा तुम्हाला लागतील. ठीक. त्याच्यानंतर इथून पुढे होते तुमचे जे काही डॉक्युमेंट्स महत्वाचे जे तुम्हाला लागणार आहेत. 10वीचं सर्टिफिकेट. 10वीचं जे काही सर्टिफिकेट असेल, 2 असतील, एक गुणपत्रक असतं आणि एक प्रमाणपत्र असते. जे तुमचे मार्कशीट असेल ते एक लागल आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते पण लागल.
कारण सर्टिफिकेट वरती तुमची डेट ऑफ बर्थ ही मेन्शन असते, तुमचं नाव मेन्शन असते, ह्या सगळ्या गोष्टी तिथं 10वीच्या सर्टिफिकेटवर असतात, म्हणून हे सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी मागणार आहेत, हे लक्षात ठेवा. 10वी आणि 12वी हे दोन्ही पण मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही बरोबर असले पाहिजेत. त्याचप्रमाणे 12वी मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही पण आपल्या बरोबर असले पाहिजेत. पहा, दोन्ही पण 12वी आणि 10वी या दोघांचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे दोन्ही पण आपल्या बरोबर असले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्याचे युजी झालेली आहे त्यांचं युजीचं ज्याप्रमाणे आपल्या AFO ला ट्रान्सक्रिप्ट असतं. पहा, आता तुम्ही म्हणता की जे काही सेमिस्टर वाईज जे मार्कशीट असतील ते लागतात का, नाही लागत. ट्रान्सक्रिप्ट जे असेल पहा, पहिल्या सेमिस्टर पासून ते शेवटच्या सेमिस्टर पर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी एकाच याच्यावरती मांडलेल्या असते, डॉक्युमेंट्स वरती, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्ट म्हणतो. हे ट्रान्सक्रिप्ट तुमच्याकडे असलं तर जे काही तुमचं पूर्णपणे जे सेमिस्टर वाईज मार्कशीट असते त्याची गरज लागत नाही. त्याच्यामुळे ट्रान्सक्रिप्ट असेल ते ट्रान्सक्रिप्ट एक लागेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर डिग्रीचं सर्टिफिकेट. आता डिग्रीचं सर्टिफिकेट सर मी जस्ट आता याच वर्षी क्वालिफाय झालेलो आहे आणि हा पहिला पेपर मी दिला होता, तर ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट मला भेटलेलं नाही. ज्यांची डिग्री याच वर्षी झालेली आहे म्हणजे 2025 ला आणि ते पास झालेले आहेत तर त्यांना PDC चालते. PDC म्हणजे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट चालते. पण ज्यांची डिग्री ही मागच्या वर्षीपासून त्याच्या मागे कधी झालेली असेल त्यांना ODC कंपल्सरी लागेल. ODC म्हणजे ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ते बसून देणार नाहीत, हे लक्षात ठेवा. PDC या वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांना लागेल आणि ODC जे काही विद्यार्थी मागे पास झालेले हे वर्ष सोडून त्यांनाही ODC कंपल्सरी लागेल. त्याच्यानंतर तुमचे जे डिग्रीचे मार्कशीट असेल, आता जर समजा POचा इंटरव्ह्यू देता तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, त्यांचे जे सेमिस्टर वाईज मार्क असतात ते जर सेपरेट असतील, ते एका फॉर्मॅटमध्ये दिलेले नसतील शेवट, तर तुम्हाला सेमिस्टर वाईज मार्कशीट तिथं बरोबर ठेवावे लागतील. पहा, जर तुमच्या आमच्या सारखं BSc ऍग्री सारखं तुमचं ट्रान्सक्रिप्ट सारखं जर दिलेलं असेल तर नो प्रॉब्लेम, तुमचे सेमिस्टर वाईज मार्कशीटची पण गरज नाही लागणार जर ट्रान्सक्रिप्ट सारखी जर तुमची जर सोय असेल तर. कारण आमचं ट्रान्सक्रिप्ट जे असेल पहा त्याच्यावर पहिल्या सेमिस्टर पासून शेवटच्या सेमिस्टर पर्यंत सगळे विषयाचे मार्क वगैरे सगळे गोष्टी दिलेल्या असतात. पहा, तर या दोन गोष्टी. आणि ज्याची PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याचं आहे, तर त्याला त्याचं जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट असेल ते लागेल. आणि त्याच्यानंतर तुमचे जे मार्कशीट असेल पहा, मार्कशीट PGचं, तर ते मार्कशीट सुद्धा लागेल. पहा, मार्कशीट सुद्धा लागेल. ठीक. आता त्याच्यानंतर महत्वाचे जे डाऊट्स असतात ते इथं असतील, कारण हे बाकीचे 10वी 12वी त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे असतात. पण इथं मेन प्रॉब्लेम होतो की सेंट्रल जर OBC असेल, सेंट्रल जर SC ST कसं करावं, काय करावं. तर एक पहिलं गोष्ट, जे काही EWS असेल यांचं सेंट्रल लिस्ट असं एक तिथं शब्द असतो पहा, सेंट्रल लिस्ट म्हणून शेवटी, एकदम शेवटी, तर ते असते तुमचं सेंट्रल EWS. पहा, सेंट्रल लेवलचं EWS. ठीक. तर जे जे विद्यार्थी EWS मधून फॉर्म भरलेला आहे, आणि हे पण लक्षात ठेवा, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जी काही कास्ट टाकलेली असेल त्या कास्टचं तुम्हाला इंटरव्ह्यूच्या टायमिंगला सर्टिफिकेट सादर करावं लागतं. नाहीतर तुम्ही इथं भरलेला असेल फॉर्म SC ST तून आणि तुम्ही इथं जर जनरल असतं तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही, तुम्हाला बाहेर काढलं जाईल. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इथं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जी कोणती कास्ट टाकलेली असेल ती कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला DVच्या टायमिंगला असलंच पाहिजे. ठीक. तर EWSचं सर्टिफिकेट बद्दल तर काही शंका नसेल, कारण EWS सर्टिफिकेट हे सेंट्रल लिस्ट असं एक तिथं शब्द असतो पहा सगळ्यात शेवट त्या सर्टिफिकेटच्या. तर सेंट्रल लिस्ट जर शब्द असेल तर तुमचं जे सर्टिफिकेट असेल ते सेंट्रल लेवलचं हे समजून जायचं. दुसरं, हे या मार्चच्या नंतरचं असलं पाहिजे, नाही तर ते मागच्या वर्षीचं असेल मार्च ऑगस्ट. सर मी फेब्रुवारीमध्ये काढलेलं आहे, चालणार नाही. या जे काही फायनान्शियल इयर असेल त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट तिथं द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरं, OBC, जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत, जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवायचं, सेंट्रल OBC वेगळं असतंय आणि स्टेट गव्हर्नमेंटचं OBC वेगळं आहे. याचं कारण स्टेट मधले बरेचशा अशा कास्ट आहेत ज्या सेंट्रल मध्ये OBC मध्ये आहेत. मग तुम्ही इथं कोणत्या कास्ट मध्ये त्याचं सर्टिफिकेट देऊन चालणार नाही, म्हणून तुम्हाला सेंट्रल
ओबीसी सर्टिफिकेट लागतं आणि दुसरं नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. नॉन क्रिमिनल जर नसेल तर तुम्ही तिथं बसू शकत नाही. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेंट्रल ओबीसी काढत असताना याच फायनान्शियल इयरचं काढायचं, म्हणजे मार्च 2025च्या नंतरचं तुमचं ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर नसेल तर आता काढायला टाका, इंटरव्ह्यू पर्यंत ती येऊन जाईल पा. ठीक. दुसरं ते म्हणजेच तिथं नॉन क्रिमिनल तुम्ही असले पाहिजेत. जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल किंवा त्या सेंट्रल ओबीसीच्या सर्टिफिकेट मध्ये नॉन क्रिमिनलचा क्लॉज नसेल तर तुमचं नॉन क्रिमिनल नाहीत असं ग्राह्य धरलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते इंटरव्ह्यूला बसून दिलं जाणार नाही. म्हणून इथं हे ओबीसी वाल्यांनी हे लक्षात ठेवा, सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट तर लागणार पण त्याच्याबरोबर नॉन क्रिमिनल तुम्हाला असलं पाहिजे पा. आता काही काहींचं म्हणणं असं आहे की ते सर्टिफिकेट वरती सर एक शेवटी लिहिलेलं असते 2026 पर्यंत व्हॅलिड, 2026 पर्यंत व्हॅलिड. हे मान्य आहे, 2026 पर्यंत व्हॅलिड लिहिलेलं आहे, पण ते मागच्या वर्षी काढलेलं आहे, चालणार नाही, ते ऐकत नाही. त्याच्यामुळे याच फायनान्शियल इयरचं तुम्ही सर्टिफिकेट काढा, त्याच्यामध्ये एक क्लॉज असतो नॉन क्रिमिनलचा, तो क्लॉज आला म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल पण आहे हे ग्राह्य धरलं जातं पा. ठीक. तर हे सेंट्रल ओबीसीच्या बाबतीतलं. त्याच्यानंतर एससी एसटीच्या बाबतीत आता इथे एक लक्षात ठेवा, एससी आणि एसटीचा हा फॉर्मॅट जो असतो स्टेटचा आणि त्याच्यानंतर तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा सेम आहे. परंतु जर समजा तुमच्याकडे स्टेटचं जरी असेल तरी नो प्रॉब्लेम असतो, काही तुम्हाला अडचण येत नाही. पण ते म्हणतात की सेंट्रलचं फॉर्मॅटमध्ये द्या. तर शक्यतो जर ज्यांना ज्यांना शक्य आहे एससी आणि एसटी वाल्यांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सेंट्रल फॉर्मॅटमध्ये ते घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे ना सेंट्रल फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, तर द्या ना, तुम्हाला निघतंय ना ते. तर ते एकच फॉर्मॅट आहे, असं काही वेगळा फॉर्मॅट नाही, एकच आहे, फक्त तिथं जाऊन सांग मला सेंट्रल फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ते तुम्हाला भेटून जाईल पा. तर एससी आणि एसटी जरी स्टेट लेवलचं असलं तरी चालतंय, असं त्यांचं काही कंपल्सरी नाही की सेंट्रलच असलं पाहिजे. ते तिथं धकून घेतात, तुम्हाला फक्त म्हणतील की सेंट्रलचं आहे का, तुम्ही म्हटले नाही सर माझ्याकडे सेंट्रलचं नाहीये, स्टेटचंच आहे, परंतु हे स्टेटचं सेंट्रल विभाग सेंट्रल जे असेल एक्झामिनेशन त्या सगळ्यांना चालत असते, तर ते ऐकून तिथं शांत बसतात. पण जर ते म्हणले सेंट्रल आणि तुमच्याकडे असेल तर देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही पा. ठीक. तर एससी एसटीच्या बाबतीत तुम्हाला तिथं क्लिअर झालं असेल, ईडब्ल्यूएचच्या बाबतीत क्लिअर झालं, ओबीसीच्या बाबतीत तिथं क्लिअर झालं असेल पा. ठीक. त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांनी हे लक्षात ठेवायचं, नॉन क्रिमिनल हे लागणार म्हणजे लागणार, तिथं कॉम्प्रोमाइज करत नाहीत, इथं डायरेक्ट तुम्हाला बाहेर काढलं जाईल पा, डायरेक्ट. ठीक. दुसरं एक्स्ट्रा सर्टिफिकेट पा, एमएससीआयटी आहे तुमचं, तर एमएससीआयटीचं सर्टिफिकेट बरोबर ठेवा. सर आता कधी कधी काय असतं माहिती का, एमएससीआयटी नाही म्हणून मग मला सर बाहेर काढते का, तर नाही काढणार. कारण तुम्ही त्या फॉर्म मध्ये एका ठिकाणी असं टिक केलेलं असेल की माझा कॉम्प्युटर मधला एखादा कोर्स झालेला असेल, जर नसलच झालेला तर बीएससी ऍग्री मध्ये एक कॉम्प्युटर विषय होता, तर तिथं एक शब्द लिहिलेला असतो सब्जेक्ट, होता का तुम्हाला कॉम्प्युटर, तुम्ही त्याला यस केलेला असेल, आणि जरी समजा तुमचं यस नो झालेलं असेल तरी लोड घ्यायचा नाही. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट ते बाहेर काढलेलं आजपर्यंत उदाहरण नाही पा, आजपर्यंत नाहीये पा. ठीक आहे. तर एमएससीआयटीच्या बाबतीत जर असेल तर बरोबर ठेवा, आणि दुसरे जर कॉम्प्युटरच्या बाबतीत जर कोर्सेस असतील तर त्याचे सर्टिफिकेट जे असतील तर ते तुम्ही बरोबर ठेवू शकतात पा. दुसरं, ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी एक्सपिरियन्स लेटर तिथं ठेवायचं आहे. जर असेल तर तुम्ही ठेवायचं. याचं कारण असं, तुमचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी मग एक्सपिरियन्स बेसिसवरती तिथं घेतला जाईल पा. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स लेटर जर तुम्ही जर तिथं एक्सपिरियन्स जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये टाकला असेल आणि जर नसलही टाकला पण तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही ते एक्सपिरियन्स लेटर तिथं ठेवा. कारण का, तुम्हाला प्रश्न जे असतील ते एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती जास्त विचारले जातील पा. म्हणून मग आपल्या टप्प्यातला इंटरव्ह्यू होऊ शकतो. कारण का, तुम्ही तिथं काम केलंय म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं देणं एकदम इझी जातात, बाकीकडे ते इंटरव्ह्यू भरकटत नाही. म्हणून ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी तो टाकला असेल तर ते लेटर बरोबर ठेवा. जर मी टाकलाय सर ते जर एक्सपिरियन्स लेटर माझ्याकडे नाहीये, मग माझ्याकडून ते राहिलं न्यायचं तर मला बाहेर काढतील का नाही, कारण ही एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती पोस्ट नाही, पीओ पण नाही, एफओ पण नाही, त्याच्यामुळे हे काय मॅटर करत नाही. पण जर का समजा तुम्ही याच्यामध्ये काम करत असताल, प्रायव्हेटचं सोडून देतील ते, पण जर पीएसयू गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जर काम करत असताल
तर तुम्हाला तिथं एनओसी कंपल्सरी आहे. एनओसी कंपल्सरी आहे. जर सध्या चालू रनिंग मध्ये काम करताय तर एनओसी तुम्हाला द्यावीच लागेल, हे लक्षात ठेवा, द्यावीच लागेल. तुमचं सध्या जॉब सुरू आहे, जॉब सुरू असताना तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि जॉब सुरू असताना तुम्ही इंटरव्ह्यू देताय तर तुम्हाला एनओसी लागेल. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे असते ते सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावंच लागेल तुमच्या इन्स्टिट्यूट्स कडून, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय ते ऐकणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं की जे लोक एक्सपिरियन्स आहेत, एक्सपिरियन्स बेसवरती जात असतील इंटरव्ह्यूला, त्यांना एक लक्षात ठेवायचं, बऱ्यापैकी इंटरव्ह्यू हा एक्सपिरियन्स बेस होत असतो. म्हणून तुम्हाला इथं प्लस पॉइंट असते. तर ज्याच्याकडे असेल त्याने 100% घेऊन जा. ज्याचं सध्या ते पब्लिक सेक्टर जे हे आहेत, कंपन्या वगैरे आहेत, तर ते जर समजा गव्हर्नमेंट अंडरटेकिंग मध्ये जर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला, किंवा गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही काम करत असतात, मग स्टेट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, तर त्यांनी कंपल्सरी एनओसी तिथं घेऊन गेलं पाहिजे पा. ठीक आहे. तर ह्या सगळे डॉक्युमेंटची लिस्ट होती. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील पा. तर याच्यात कुठलाही डाऊट्स नसेल राहिला, जरी राहिला डाऊट्स तर तुम्हाला माझा नंबर माहिती आहे, 70 71 72 66 65 या नंबरवरती कधी तुम्ही फोन करू शकतात. तुमचे जे काही डाऊट्स असतील इंटरव्ह्यूच्या बाबतीत तर मी आहे तिथं. ठीक आहे. इंटरव्ह्यूच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. 70 71 72 66 65. ठीक. तर हे जे असेल हे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे नसतील तर हे काढायला सुरुवात करा, आत्ताच टाका. कारण गॅप मला नाही वाटत खूप जास्त देतील ते. रिझल्ट लागल्यानंतर जास्तीत जास्त 7-8 दिवसाचा गॅप किंवा 10 दिवसाचा गॅप देऊ शकतात. 10 दिवसाचा जर गॅप भेटला तर डॉक्युमेंट्स काढायचे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं असे द्विधा मनस्थिती होते. हे आपल्याला करायचं नाही यावेळेस. लक्षात आलं. इंटरव्ह्यूचे मार्क्स खूप महत्वाचे असतात. एक तर सिलेक्शन देऊही शकतात आणि एक तर सिलेक्शन घेऊही शकतात. म्हणून आपल्याला पहिलं जे ज्या इंटरव्ह्यू साठी जायचे त्याला एंट्री मिळवण्यासाठी हे जे लागतंय ते आपल्याकडे असलं पाहिजे. आणि याचाच एक सेट व्यवस्थितपणे तुम्हाला याच्या एक झेरॉक्स किंवा 2-2 झेरॉक्स याच्या सगळ्यांच्या काढून ठेवायच्या. त्याचा एक सेट बनवायचा आणि एक ओरिजिनलचा सेट असेल आणि एक तुमची झेरॉक्सचा सेट असेल पा. तर हे 2 सेट तुमच्या बरोबर असलेच पाहिजे पा. हे 2 सेट बनवून ठेवायचे. आतापासून ज्याच्याकडे नाही त्यांनी याला कामाला लागायचं, याला सुरुवात करायची, म्हणजे तोपर्यंत डॉक्युमेंट्स रेडी झालेले असतील पा. ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होतं मला. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे असतात पा. तर आणि त्याच्यानंतर ते सिव्हिल विषयी, त्याच्याविषयी पण मी एक छोटासा व्हिडिओ बनवल पा. कारण बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम. मला एएफओ झाल्यानंतरही 2-4 फोन आलते की सर असे प्रॉब्लेम्स आले, ते काय आले मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवतो. परंतु हे डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत. ठीक. तर एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपण भेटूया. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे संकल्प ऍग्रीकल्चर चॅनल असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू.